नमस्कार, आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहे फणसाची भाजी। फणसाची भाजी बनवण्यासाठी मी एक फणस घेतला आहे। फणस आता आपल्याला कापण्याआधी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि चाकूला सुद्धा, ज्याच्यामुळे फणस आपल्या हाताला चिकटणार नाही। आता फणस आपल्याला कापून घ्यायचा आहे। फणसाचे स्लाइस करून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडा कापण्यासाठी हार्ड जातो, पण थोडा हळूहळू करत आपल्याला कापून घ्यायचं आहे। सर्व फणसाचे असेच आपण एक एक करत आता काप करून घेणार आहोत। सर्व फणसाचे असे काप करून घेतल्यानंतर चारही बाजूला जी आपल्याला साल आहे ती काढून घ्यायची आहे। सर्व साल काढून घेतल्यानंतर आपल्याला साइडचा फणस आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि जो मध्यभागी जो भाग आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे। जो बाजूचा भाग आहे तो काढून घ्यायचा। फणस लगेच काळं पडतं, त्याच्यामुळे आपल्याला जवळच पाणी ठेवायचं आहे। हे बघा, लगेच काळा पडायला सुरुवात होतं, त्याच्यामुळे लगेच कट करून आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सर्व फणस अशाच पद्धतीने कापून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सर्व फणस कापून झाल्यानंतर हा फणस आपल्याला कुकरला लावून घ्यायचा आहे। स्वच्छ धुवून आपण कुकरमध्ये लावून घेणार आहे। त्याच्यासाठी एक पडी आपण तेल टाकून घेतलं आहे, थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे। तेलामुळे काय होईल, फणस असे चिपकणार नाही। आता कुकरला आपल्याला 7 ते 8 मिनटामध्ये होऊन जाईल। त्याच्यासाठी आपण आता कांदा काप करून घेतला आहे, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता। हे बघा, 9 ते 10 मिनिट आपले झालेत। आता मस्त फणस आपला शिजून झालेला आहे। जे पण जड भांडं असेल किंवा काही पण जे आपल्याजवळ असेल त्याच्यामुळे आपल्याला असं, मी हा प्याला घेतला आहे आणि प्याल्याने मी बारीक करून असं घेत आहे। सर्व फणसाला असं मॅश करून घ्यायचं आहे। मी सर्व असं मॅश करून घेत आहे। जड वस्तू असेल तरच फारच चांगलं, त्याच्यामुळे लगेच होतं। आता सर्व फणस आपला मॅश करून झाला आहे। आता खालीच आपल्याला चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे, ज्याच्यामुळे काय होईल, मसाला व्यवस्थित पूर्ण फणसाला लागेल। पूर्ण मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे। सर्व आता मिक्स करून घेणार आहोत। खालीच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान तापलं, मोहरी टाकणार, कोकोनट म्हटलं देते पापा, छान परतून झाल्यानंतर थोडा कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता असा तळतळल्यानंतर कट केलेला जो आपण कांदा आहे तो टाकून देणार आहे। सर्व कांदा असा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। लाल तिखट टाकून घेतलं आहे, हळद, मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। आता फणस आपल्याला जे मिक्स केलेलं होतं आपण सर्व मसाला टाकून ते आपल्याला परतून घ्यायचं आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओलं खोबरं आपल्याला खीस करून टाकून घ्यायचं आहे। ओलं खोबरं खीस करून टाकून घेतलं आहे, ज्याच्यामुळे चव छान लागते। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि हिरवा कोथिंबीर वरतून टाकून घेणार आहोत। थोडं 4 ते 5 मिनिट झाकण ठेवून आपण वाफवून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने फणसाची भाजी आपली तयार आहे। खाण्यासाठी खूप छान लागते। तांदळाच्या भाकरीसोबत किंवा आपल्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी खूप छान असं लागते। नक्की तुम्ही ट्राय करा, झटपट बनणारी रेसिपी आहे। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। बघा, किती छान अशी भाजी तयार झाली।